भोंदू अशोक खरातला आज नाशिक येथे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि यावेळेला वेगवेगळे खुलासे जे आहे ते करण्यात आलेले आहे। जे मिरगावचं फार्म हाऊस आहे, याच फार्म हाऊसवरती एक पिस्तूल सापडलं होतं। त्यावेळेला 21 जिवंत कारतूसं जे आहे ती जप्त करण्यात आली होती। तसेच 5 फायर केलेले कारतूसाच्या पुंगळ्या ज्या आहे त्या सापडल्या होत्या। 2 लॅपटॉप असतील आणि यामध्ये अनेक संशय जे आहे ते व्यक्त केले जातो आहे। खरातने कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचा पोलिसांचा संशय आहे। तसंच नरबळीचा देखील संशय जो आहे तो वकिलांकडून या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखीन काही या फार्म हाऊसवरती काही सापडतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण अधिकच्या तपासासाठी आता जवळपास 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती त्याला देण्यात आलेली आहे। आणि याच फार्म हाऊसवरती ज्यावेळेस पोलिसांनी पाहणी केली होती तर त्यावेळेला 21 जिवंत कारतूसं आणि 5 फायर केलेले राऊंड जे आहे ते आढळून आले होते। आणि यामुळे आता जे फायर केलेले राऊंड आहे याचं नेमकं त्यांनी काय केलं हे देखील आता पुढच्या तपासामध्ये समोर येणार आहे। कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, मिरगाव, सिन्नर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।